आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही त्रुटी। आज सुदैवाने अपघात टळला, पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये। भुजबळ यांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरल्यानंतर रोहित पवार यांची टीका। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचं भाष्य। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका। भोसलेंकडून पवारांचा मौलाना असाही उल्लेख। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा एका मंत्र्यावर आरोप। विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्यानं असं म्हटलं। म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून मोठा धोका। बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं मोठी खळबळ। पडताळणी होण्याची शक्यता, खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय। महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल। जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका तर खरातच्याही जीवाला धोका। एप्स्टीन प्रमाणे अशोक खरातलाही मारून टाकू शकतात। अंजली दमानी यांसह करुणा मुंडेंकडून संशय व्यक्त। ईडीकडून भोंदू खरातची 3 खाती सील। फरार कल्पना खरातचेही एक बँक खाते ईडीकडून सील। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। एसआयटी चौकशीमध्ये अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघडकीस। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक। नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। नाशिकच्या एसआयटी या कंपनीतील धर्मांतर प्रकरणी एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता। एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली। लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता।